नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 7 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. प्रथमतः ज्यांची जन्मतारीख 7 नोव्हेंबरची आहे, त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर नीटनेटकं असं व्यक्तिमत्व असतं. फॅशनबद्दल फारसे काही आग्रही नसतात. सोबत फॅशन करणं पसंत करतात. यांच्या व्यक्तिमत्वात एक गूढता असते. गूढपणा हा यांच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. इंट्रोवर्ट असतात. स्वतःमध्ये जास्त विचार करणारे असतात. म्हणजे समाजासमोर येणं किंवा चार जगांसमोर येणं हे यांना जमत नाही किंवा त्यापासून थोडंसं लांब राहणं पसंत करतात. परंतु मनामध्ये कायम विचारचक्र चालू असतं. बऱ्याचशा विचारांचं वादळ हे यांच्या मनात चालू असतं, परंतु बाहेरून ते तसं दिसून येत नाही. या व्यक्ती ज्या असतात त्या बऱ्याच प्रमाणात वैचारिक असतात. छोट्या मोठ्या गोष्टीबद्दल फार मनाने किंवा हृदयाने विचार करतात आणि इमोशनलपणा हा यांच्यामध्ये भरपूर असतो. आणि त्यामुळेच त्याच्याशी संबंधित दुःख ही यांच्या जीवनात बऱ्याच प्रमाणात येतात. एखादा व्यक्ती यांच्याबरोबर वेगळा वागला तरी त्याचं दुःख हे आयुष्यभर घेऊन चालतात. म्हणजेच या व्यक्ती स्वतःहून कोणाला दुखवत नाही, अगदी शब्दाने सुद्धा नाही. परंतु समोरचा व्यक्ती थोडा जरी वेगळा यांच्याबद्दल वागला तर त्याबद्दलही बऱ्याच प्रमाणात विचार करणारे असतात. थोडंसं ह्या ज्या व्यक्तींना इंट्युशन ज्याला आपण म्हणतो किंवा यांचं 6वं इंद्रिय अतिशय चांगल्या परीने जागृत असतं. येणाऱ्या घटनांचा काही संबंध यांना लवकर समजतो. याचप्रमाणे यांनी मांडलेले अंदाज बरोबर ठरतात. एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल यांची मतं अगदी अचूक येतात. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा स्वप्नरंजन करणाऱ्या असतात. यांना स्वप्न फार पडतात. स्वप्नामध्ये दिसलेल्या घटना घडामोडी प्रत्यक्षात घडणं किंवा त्या अनुभवातून जाणं हा भाग सुद्धा यांच्या नित्याचाच असतो. आणि अशाच प्रकारचे जे शास्त्र आहे त्याच्याबद्दलचं अट्रॅक्शन यांच्यामध्ये दिसून येतं. यांच्याबरोबर बोलताना सुद्धा हे फार कमी बोलतात. मनातल्या गोष्टी फार काही सांगत नाही. या व्यक्ती कमीत कमी 2 ते 3 सिक्रेट तरी ह्यांच्या मनात अशी असतात की जे सिक्रेट्स किंवा जी गुपितं ही कुणाशीही शेअर करत नाही. मुळातच आपल्या मनातले सर्व गोष्टी समोरच्याला सांगितल्या तर समोरच्याच्या मनात आपल्याबद्दलची इमेज काय तयार होईल किंवा प्रतिमा काय तयार होईल किंवा तो मग आपल्याला जज करेल का, अशा प्रकारची एक अनामिक भीती यांच्यामध्ये कायम असते. थोडेसे दडपणाखाली वावरणारे असतात. कुठल्या ना कुठल्या गोष्टीचे सदैव दडपण यांच्यामध्ये दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्याच्या संदर्भामध्ये खूप काही मोठी स्वप्न यांची नसतात. तसं पाहिलं तर समाधानी असतात. स्वतःमध्येच ते गुंग राहणारे असतात. यांना स्वतःबद्दलचेच एवढे प्रश्न असतात की त्या प्रश्नापासून बाहेर पडणं कधी कधी यांना कठीण होऊन बसतं. आर्थिक संदर्भात सुद्धा सांगायचं झालं तर पैशाच्या संदर्भातली मगाशी सांगितल्याप्रमाणे ओढ यांच्यामध्ये फार काही दिसून येत नाही. बऱ्याच वेळेस यांची बुद्धी चांगली असून किंवा बाकीच्या सर्व गोष्टी चांगल्या असूनसुद्धा आर्थिक संदर्भात हे मागे पडलेले दिसतात. आर्थिक गणितं यांची सहसा जुळून येत नाही. तरी त्यांना त्याचा तसा काही फरक पडत नाही. मुळातच ह्या व्यक्ती थोड्याशा धार्मिक किंवा आध्यात्मिक बाजूला जास्त प्रमाणात झुकलेल्या असतात. आणि जगाच्या पलीकडे काय आहे किंवा मृत्यूनंतर आणि जन्माआधीचं जग नेमकं काय आहे, ह्या प्रकारचे प्रश्न यांना कायम पडत असतात. किंवा कधीकधी स्वतःबद्दलच काही गोष्टी यांना समजत नाही. म्हणजे कधीकधी यांच्या बाबतीत खुश होण्यासाठी किंवा आनंद होण्यासाठी ज्या काही गोष्टी अधिभौतिक सुख किंवा नातेसंबंध असतात ते सर्व असूनसुद्धा ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या नेहमी स्वतःबद्दल विचार काहीतरी रितेपणा हा यांना कायम जाणवत असतो. परंतु त्याची नेमकी व्याख्या यांना करता येत नाही. मुळातच स्वतःला वाटणारे जे अनुभव आहेत किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत ह्या भावना त्यांना शब्दबद्ध करता येत नाही. त्यामुळे एक अपुरेपणा हा यांच्यामध्ये दिसून येतो आणि त्यामुळेच थोडासा मितभाषीपणा किंवा अबोलपणा यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात दिसून येतो. तसं पाहायचं झालं तर ह्या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती मनाने खूप चांगल्या असतात. कुठल्याही इतर व्यक्तीबद्दलचा कोणाच्या इतर व्यक्तीच्या अपरोक्ष काही बोलणं किंवा कागाळ्या करणं हा प्रकार यांच्यात मुळातच दिसून येत नाही.
परंतु या व्यक्तींच्या बद्दल भ्रांती खूप असतात. म्हणजे या व्यक्तींबद्दलचे गैरसमज हे बऱ्याच प्रमाणात असतात. अर्थात तसं पाहिलं तर ह्या व्यक्ती मनाने खूप स्वच्छ असतात. त्यांच्या मनात जे सिक्रेट असतात त्याचा दुसऱ्याच्या आयुष्याशी तसा काय अनुभव नसतो, ते स्वतःचा शोध घेण्यामध्ये गुंग असतात. एकंदरीत सांगायचं झालं तर स्वतःमध्येच वावरणाऱ्या ह्या व्यक्ती जास्त प्रमाणात दिसून येतात. येणाऱ्या संपूर्ण वर्षात स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. साधारणतः एप्रिल 2025 नंतरचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. तुमच्या मनातील इच्छा आकांक्षा ह्या त्यानंतरच्या कालावधीमध्ये पूर्ण होण्यास मदत होईल. एकंदरीतच एक गूढ अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. धन्यवाद.